पानखेडा 32व्या आदिवासी महासंमेलनाच्या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव पिंपळनेर येथे आलेले असून आदिवासी संस्कृतीचं प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये विविध देखावे, नृत्य सादर करत रॅली सभास्थळी दाखल झाली। यानंतर आदिवासी पद्धतीनं कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। आदिवासी बांधवांनी जल, जंगल, जमीन, जनावर यांच्या संरक्षणासाठी एक राहिलं पाहिजे, त्यासाठी मला साथ द्या। सर्व आदिवासी एकत्र आल्याशिवाय मला काम करता येणार नाही, असं यावेळी सांगण्यात आलं। यानंतर आदिवासी रणरागिनी नंदाबाई भील यांचा आदिवासी एकता परिषदेतर्फे सन्मान करण्यात आला। नंदाबाई भील यांनी सवर्ण व्यक्तीशी विवाह केला होता। याचा राग मनात धरून सवर्ण लोकांनी त्यांना नग्न करून पूर्ण गावातून फिरवलं। या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन केस लढवत गावातील नराधमांना शिक्षा दिली होती। आपल्यावर घडलेला प्रसंग सांगताना 19 वर्षांची होती। त्यावेळेपासून लढा देत होती। मुलं लहान होती, माझ्या मागे कुणीही नव्हतं, तरी मी लढत राहिले आणि न्याय मिळवला, असं त्यांनी भावना विशोधून सांगितलं। कोणत्याही आदिवासी महिलेनं खचून न जाता आपला लढा लढला पाहिजे, असं देखील त्या म्हणाल्या। यावेळी आदिवासी एकता परिषदेने खंत व्यक्त करत आपण नंदाबाईच्या लढाईला साथ देऊ शकलो नाही, याचं दुःख मनात ठेवून यापुढे कोणत्याही आदिवासी महिलेवर अन्याय झाला तर आपण पूर्णपणे त्यांच्या मागे असू, असं सांगण्यात आलं। वाहरू सोनवणे यांनी आदिवासींचे देव, आदिवासींची विवाह पद्धती, आदिवासींचे संस्कार यांना न विसरता निसर्गालाच देव मानावं असं सांगत, आदिवासी हा हिंदू नाही आणि मुसलमान नाही, तर आदिवासींचं स्वतंत्र अस्तित्व असून ब्राह्मणी विचारसरणीचा अंगीकार न करता आदिवासींनी शिक्षण संघर्ष करून जल, जंगल, जमीन, जनावर यांच्या हक्कासाठी लढलं पाहिजे, असं सांगितलं। आकर्षण 10 लाखांपेक्षा जास्त आदिवासी बांधव या महासंमेलनस्थळी उपस्थित होते। आसाम, अरुणाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यातून आदिवासी बांधवांची उपस्थिती होती। आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध स्टॉल्स या महासंमेलनस्थळी उभारण्यात आले असून ठिकठिकाणी आदिवासी नृत्य सादर केले जाते। आसाम येथून 3 सुखिया झिरटा यांनी ज्योतिर्गो हाहीन मोरान ट्रायचे आदिवासी बांधवांनी बांबूपासून झोपडी बनवली। अरुणाचल प्रदेश येथूनही मोडनार टाईपच्या हरेली या आदिवासी महिला उपस्थित होत्या। त्यांनी आसामी नृत्य मोरान भिऊ सादर करत संमेलनस्थळी आलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली। या सर्व स्टॉल्सची व्यवस्था गुजरात व्यारा येथील उत्पल चौधरी गुजरात यांनी केली होती। राजस्थान के भील हो, चाहे हमारे गुजरात के भील हो, महाराष्ट्र के कोकणा हो, वारली हो या कातकरी हो या गोंड हो या माड़िया हो, किसी भी कम्युनिटी के क्यों ना हो, लेकिन हमारा सभी आदिवासियों का जो खून है वो खून एक ही खून है हमारा। और इस स्तर पर करना चाहता हूँ, हम आदिवासी हैं। हमारी पहचान क्या है? हमारी पहचान है जमीन। जिस जमीन से हम जुड़े हैं उससे हमारी पहचान है और हमारा एक नाम है और उस एक नाम से हम जाने जाते हैं हम किस आदिवासी गांव से हैं, किस जनजाति से हैं। जमीन और नाम हमारे लिए हमारा अस्तित्व है, इससे हम अलग नहीं हो सकते। मगर आपकी जोहार। तो हम लोग आए हैं आसाम से। यहाँ पे हम लोग को अपने ट्रेडिशनल को दिखाने के लिए बुलाए हैं, तो हम लोग भी यहाँ आके बहुत अच्छे लगे। और हम लोग अपना जो कल्चरल है, जो पहले जनरेशन में हम लोग का जो ये बेम्बो का घर और पत्ता का घर बनाते हैं, तो हम लोग यहीं आके ये दिखाए हैं। और ये जो ऐसे है जो वाल दे के रखा है, इसको वाल बोलते हैं। हम लोग बेम्बो से बनाते हैं अपने घर में। और ये गेट तो हम लोग सब बेम्बो से ही ज़्यादातर यूज़ करते हैं। और आप लोग से भी मिलकर बहुत अच्छा लगा। यहाँ पे सब लोग इतना प्यार दे रहे हैं और हम लोग भी मतलब ये दुआ करते हैं कि अगले साल भी हम लोग को बुलाए यहाँ, फिर हम लोग आके अपना कल्चरल भी ऐसा है बोल के हम लोग दिखा रहे हैं सब लोग को। तो नमस्ते। आमच्या खानदेशातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पानखेडा येथे 32वं आपलं आदिवासी सांस्कृतिक व संमेलन इथं भरवलं गेलेलं आहे। दरवर्षी देशातील विविध भागांमध्ये आदिवासी संस्कृती आणि आदिवासी संस्कृती देशामध्ये असलेले या संमेलनाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी केलेलं, पूर्वीच्या लोकांनी केलेलं कार्य आणि आता ती संस्कृती जपत असताना देशात आदिवासी मंडळी कशा पद्धतीने आपली सांस्कृतिक आणि सगळ्या ह्या एकीने राहतात
हे सगळ्या संमेलनाच्या माध्यमातून आपण हे सगळं इथं या 2-3 दिवसाच्या अधिवेशनात दिसणार आहे. आपण इथं बघतोय आसाममध्ये सगळे आसामचे आमचे आदिवासी बांधव भगिनी इथं आहेत. त्यांच्याकडनं माहिती घेतली असता आसाममध्ये पूर्वीच्या काळी अशा पद्धतीचे बांबूपासून घरं तयार व्हायचे आणि देशातल्या विविध राज्यांमध्ये आदिवासी बांधव कशा कशा पद्धतीने राहतात, कसा आपला उदरनिर्वाह करतात, कसं आपलं शेतीवाडी करतात, कशा पद्धतीने आपलं जीवन जगतात आणि आदिवासी जे पूर्वीचे नेते आहेत त्यांनी कशाप्रमाणे आदिवासींचं संरक्षण करण्यासाठी आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी जे संघर्ष केला आहे त्याची या सांस्कृतिक संमेलनाच्या माध्यमातून आदिवासीच्या नवीन पिढींना हे त्याचं ते ज्ञात होण्यासाठी हे सगळं संमेलन होतंय. या संमेलनाला आज आम्ही भेट देण्यासाठी आलो असताना सोबत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी मराठे, पंचायत समिती सदस्य ईश्वर ठाकरे, पंचायत समिती सदस्य साईराम, आमचे सगळे दोघं आदिवासी बांधव आहेत. हे इथं चांगल्या पद्धतीने कार्य सगळं होत आहे. मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि आदिवासी बांधवांना, देशभरातून आलेल्या सगळ्या आदिवासी बांधवांना, भगिनींना आणि माझ्या माता माऊलींना या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. यावेळी आदिवासींनी बनवलेल्या विविध वस्तूंचं अनेक राज्यातील स्टॉल्स विक्री आणि प्रदर्शनासाठी लावण्यात आले होते. विविध प्रबोधनात्मक व्याख्यानं, चर्चासत्र युवा, महिला, बालकांसाठी असणार आहेत. रात्री आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडविणारा रंगारंग कार्यक्रम होऊन 15 जानेवारीला अधिवेशनाचे बिगुल वाजणार असून विविध विषयांचा आढावा यामध्ये घेतला जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपळनेर.